फक्त मराठी, फक्त मराठी। शिळं खाता तुम्ही रोज? हो, खावंच लागतं ना, नाही तर मग ती खूप बोलते। आता तिच्या सांगण्यावरून आम्ही इथे आलो ना। तुम्हाला मनोरमाने पाठवलं? काय विचारलं आम्ही? मनोरमाने पाठवलं तुम्हाला? हो हो। आता खाऊन झालं ना सगळ्यांचं, मग आता घरी जा, नाहीतरी इकडच्या खबऱ्या तिकडे करायलाच पाठवलं असेल मनोरमेने। होय रे नामा, तू इथे ऐकणार ते जाऊन आईला सांगणार? तुमचा काही निरोप आहे का? मी देतो। नाही, काही नाही। या तुम्ही बसा आणि खाऊन घ्या। या बसा। अरे घाबरू नका, बसा की। ये बस बस ग, बस बस ग, बस बस। काय हवं तुला? बस घे, तू पण घे। तू नामा? आहे पमाडमा, एक आठवलं, तुम्हाला दोघींना सांगतेय पण आईला सांगू नका हा। आपल्याकडे हळदी कुंकू आहे तेव्हा यायचं नक्की। हो, आम्ही दोघीही येऊ। त्या येणार, मी पण येणार। अरे तुझं काय काम आहे तिथे? मुली मदत करतात, मुलांचं काही काम नसतं। मला का नाही बोलवत तुम्ही? अरे बाळा, तो बायकांचा कार्यक्रम असतो, त्यात मुलांनी नाही लक्ष घालायचं। हं? बर, आता तुम्ही घरी जा। हं? गंगू, पाणी आलं ना? इले इले। तुम्हाला खाऊ बांधून देऊ? हो। नाही, माय डिसिजन इज फायनल। नाही, मी परत येतोय। अरे नाही, मी नाही ऍडजस्ट करू शकत आहे। काय विचार करून इथे आलो होतो, काय चाललंय इथे? एक गोष्ट माझ्या मनासारखी घडत नाहीये। नाही, मी लवकरच निघतोय। इनफॅक्ट मी उद्याच निघतो। नाही, बघू ना पुढचं, पुढे काय होईल ते बघू। या, यू टेक केअर, बाय। तू कुठे जाणार आहेस आणि कशासाठी? आणि हे सगळं तू कोणाला सांगत होतास? कुठे काय कुठे कोणाच नाही सांगत आहे मी कुठे चाललोय? तुला काय का उगाच चौकशा? अरे वा, तू हे गाव हा वाडा सोडून जाणार आहेस आणि मी विचारायचं पण नाही? बरं झालं फक्त मी ऐकलं, दुसरं कोणी ऐकलं असतं ना तर हा वाडा डोक्यावर घेतला असता एव्हाना। फक्त तूच ऐकलंयस ना? हो। मग आपण एक काम करू। काय? मी तुला एक चॉकलेट देतो, पण ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही। नाही सांगणार, पण मग तुला पण माझं एक काम करावं लागेल। मी पण तुला एक चॉकलेट देईन। काय? तू हा वाडा सोडून जायचं नाही। का? का का म्हणजे? अरे ते, अरे आपल्याकडे हळदी कुंकू आहे। हळदी कुंकू? हो। त्यात माझं काय काम आहे? जरी तुझं काम नसलं ना तरी सगळ्यांना हातभार लावावा लागतो थोडा थोडा, कळलं? हे बघ चित्रा, मला काय करायचं आहे ना ते मी बघून घेईन। ठीक आहे, मग मी पण बघून घेईन मला काय करायचंय। मोठी आई, वासुदेव काका। कशाला ओरडते? तुला ओरडण्याशिवाय काही येत नाही का ग? मग मला सांग, तू कशासाठी चाललायस आणि का? चित्रा, मला काही महत्त्वाची काम आहेत। मला काय महत्त्वाची काम आहे सांग? आहेत काही, नाही सांगू शकत। तुला माहित नाही, मला की नाही खूप बडबड करायची सवय। मग माझ्या पोटात खूप दुखायला लागतं, मग माझ्या पोटात काय राहत नाही। मोठी आई। चित्रा, तू मला इमोशनली ब्लॅकमेल करतेस? म्हणजे? तुला नाही करणार।
मग मला कळत नाही असं बोलतोस कशाला तू? ओके, तुला कळेल असं बोलतो. माझ्या जाण्याचं प्लीज कोणाला सांगू नको, प्लीज. कुणाला नाही सांगणार, गुड. फक्त अक्का त्यांना, चित्रा, मोठ्या आईला. चित्रा, वाचून आला चित्रा, ना, नाही, मी चित्रा, बघतेच तू चित्रा. कसा जातोस ते. हे आपण आत्ताच ऐकायचं होतं. मोठी आई, अगं ए, मोठी आई, मोठी आई, तो चालला, तो निघाला. अगं ग काय गडबड चालली आहे तुझी आणि कोण कुठे चाललाय? अजिंक्य चालला. बर जाऊ दे, त्याला कुठे जायचंय ते. तू का घरभर फिरतेस बाई? जाऊ दे म्हणजे तू त्याला थांबवणार नाहीस का? अगं का काय, तो हे गाव हा वाडा सोडून चाललाय. काय म्हणालीस, परत बोल. हे गाव आणि हा वाडा सोडून चाललाय. कुणी सांगितलं तुला? कुणी कशाला सांगायला पाहिजे, मी माझ्या कानांनी ऐकले. तो त्या फोनवर सांगत होता कोणाला तरी की मी उद्याच येतो म्हणून. माझ्या गळ्या शपथ. बस मोठी आई, अगं ए मोठी आई. पौर्णिमा, माझं काही चुकतंय का? काही चुकत असेल तर सांग, मी हात जोडून माफी मागतो ग तुझी. पण असं आबोला धरू नकोस. पौर्णिमा, तुला भीती वाटते का कोणाची? कोणाची? माझी? तुम्ही दुसरं लग्न नाही ना करणार? पौर्णिमा, हा विचार तुझ्या डोक्यात येतो तरी कसा? माझा दुसरं लग्न करण्याचा विचार नव्हता आणि नाही, हे किती वेळा सांगू तुला? पण वंशाला दिवा हवा म्हणून अक्कादांनी तुमच्या दुसरं लग्न करण्याची जबरदस्ती केली तर? करणार, या बाबतीत आम्ही जबरदस्ती करणार. अहो, तुम्हाला जाणवतंय का आपण किती मोठा धोका पत्करतोय? आणि तो धोका आमच्या अट्टहासापायी आहे हे आम्हाला जाणवलंय. आम्ही आमचा अट्टहास सोडायला तयार आहोत. सतीश, वाड्याला वारस मिळवून द्यायचे इतर अनेकही मार्ग आहेत. त्याकरता आम्ही पौर्णिमेचा प्राण पणाला लावू शकत नाही. त्यांचा जीव आमच्याकरता लाख मोलाचा आहे. आमच्या अट्टहासापुढे त्यांचा जीव खूप मोठा आहे हो. त्यांना समजवा. तुमच्यापासून, या वाड्यापासून त्यांना कोणीही वेगळं करू शकणार नाही. शब्द आहे हा अक्कादांचा. आता तरी खात्री पटली तुझी? तुम्ही माझ्यावर रागावला नाही आहेत ना? आता रागवीन असं वाटतंय. पौर्णिमा, तुझा राग येईल का मला? पौर्णिमा, पण तुझ्या गोष्टीनं सामोरी गेलीस ना, त्या खरंच खूप कठीण होत्या. पण आता डोक्यातनं सगळं काढून टाक. पौर्णिमा, आपण कोणाचं कधी वाईट केलंय का तर आपलं होईल? पौर्णिमा, ह्या बाळाच्या रूपाने आपल्या घरी लक्ष्मी आली असं समज. आता तरी सांभाळशील ना छोटीला?